नमस्कार, मी शिर्डी येथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. एखाद्या हिंदी चित्रपटाची कथा शोभावी असा प्रसंग साईबाबांच्या शिर्डीत 8-10 दिवसांपूर्वी घडला. ओरिसातून राऊ बैरागी नावाचे वयोवृद्ध व्यापारी म्हणजे 75-80 वर्षाचे वयोवृद्ध व्यापारी आपल्या पत्नीसह आणि ओरिसातील भाविकांच्या जत्त्यासह शिर्डीमध्ये आले. दर्शनाला निघाले होते. लॉजवरून खाली उतरले, दर्शनाला निघाले. काही मंडळी येत होती, काही निघाली होती. त्यात ते भरकटले ते थेट पुंतांब्याला जाऊन पोहोचले. अचानक आपला पती कुठे गेला म्हणून त्यांची पत्नी गडबडली, हडबडली, साईबाबांच्या चावडीसमोर जाऊन रडू लागली. हा प्रसंग तिथले पत्रकार प्रशांत अग्रवाल यांनी बघितला आणि लागोलाग ह्या पती पत्नीची कशी ताटातूट झाली, हे वृद्ध व्यापारी कसे हरवले, अशी सविस्तर बातमी त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर केली. इकडे हे भटकलेले वृद्ध थेट पुंतांब्यात जाऊन पोहोचले. 4-5 दिवस झाले ते रिक्षा स्थानक तिथल्या रिक्षा स्टँडवर येऊन बसायचे. भाषेची अडचण, काय झालं ते सांगता येईना. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे त्यांच्या मनावर देखील आघात झाला. त्यावेळेस नेमकी कुडकुडाला लावणारी थंडी कुणीतरी शाल दिली. त्या रिक्षा स्टँडवरचे रिक्षा चालक त्यांना काहीतरी खायला द्यायचे. कुणी काही विचारलं की त्यांच्या डोळ्यातून गळगळा पाणी यायचं आणि रडायचे. मग इकडे यूट्यूबवर ही प्रशांत अग्रवालांची बातमी प्रसिद्ध झाली आणि इकडे या पत्नीला आपला पती कसा आपल्यापासून ताटातूट झाली साईंच्या दरबारात शोक अनावर झाला. त्यांच्या घरी कळवण्यात आलं. मग त्यांचा मुलगा विमानाने लागोलाग शिर्डीत हजर झाला. आपल्या आईला त्यांनी गावी पाठवून दिलं. काही नातेवाईकांसह आईला गावी पाठवले. काही नातेवाईक त्या मुलाबरोबर राहिले. मुलाने आपल्या वडिलांची शोधाशोध सुरू केली. मुलाचं नाव अजित बैरागी. ज्या अर्थी तो तातडीने नातेवाईकांना घेऊन विमानाने आला, त्या अर्थी त्यांची आर्थिक परिस्थिती देखील अतिशय चांगली असावी. एखादा तो नामांकित व्यावसायिक असावा. त्याने शिर्डीभर आपल्या वडिलांची छायाचित्र असलेली भित्तिचित्रकं चिटकवली. पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शिर्डीतली गल्लीनं गल्ली पिंजून काढली. शिर्डीच्या आजूबाजूला सुद्धा शोध घेतला. 4-5 दिवस तो अथक शोध घेत होता आणि त्याच वेळेस त्याचे वडील तिकडे थंडीत कुडकुडत एखाद्या निराधार वृद्धासारखे पुंतांब्यात भरकटत होते. रिक्षा स्टँडवर येऊन बसत होते. रिक्षा चालकांनी जे काही दिलं ते खात होते. अख्तर पठाण नावाचे रिक्षा चालक होते. त्यांना असं वाटलं यांना भाषेची अडचण आहे. हे बोलतात ती ही ओरिया भाषा आहे. हे ओडिसातले आहे. शिर्डीमधले जे कोणी ओडिसातले भक्त येतील किंवा रहिवासी असतील त्यांच्याकडे आपण यांना घेऊन जाऊ आणि मग नेमका यांचा आपल्याला पत्ता कळेल. त्याने त्या वृद्ध व्यापाऱ्याला घेऊन अख्तर पठाण नावाचे रिक्षा चालक शिर्डीमध्ये आले. कोपऱ्यावर रिक्षा उभी असतानाच त्यांना आणखी 2 रिक्षा चालक भेटले. हे योगायोग बघा कसा असतो. एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावा असा हा योगायोग होता. आता तिथे प्रसन्ना हरणे आणि बाबासाहेब म्हस्के हे आणखी 2 रिक्षा चालक अख्तर पठाण यांना भेटले. त्यांनी सांगितलं कुठे चालला बाबा. त्यांनी सांगितलं की हे असे वयोवृद्ध व्यापारी आहेत ओरिसातले. यांना हिंदी भाषा कळत नाही, यांना इंग्रजी भाषा कळत नाही. नेमकं काय झालं ते सांगता येत नाही. 4-5 दिवसापासून पुंतांब्याच्या रिक्षा स्टँडवर आहेत. कुणीतरी दिलेली शाल एवढीच त्यांच्याकडे शिल्लक आहे आणि काही विचारलं की ती घळघळा त्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. त्यांनी जेव्हा त्या वयोवृद्ध माणसाकडे बघितलं, त्यांची ह्या दोघांची ट्यूबलाईट पेटली. त्यांनी सांगितलं, अरे बाबा हेच ते वयोवृद्ध ग्रस्त जे की ओरिसातले व्यापारी आहे आणि त्यांचा मुलगा त्यांचा शिर्डीमध्ये शोध घेतो आहे. यांची बातमी मी प्रशांत अग्रवालांच्या यूट्यूब चॅनलवर बघितली. मग खात्री पटली. मग त्यांनी प्रशांत अग्रवालांना फोन केला. काही वेळातच प्रशांत अग्रवाल तिथे हजर झाले आणि त्यांचीही खात्री पटली की हे वयोवृद्ध ग्रस्त तेच आहेत. त्यांनी लगेचच त्यांचा मुलगा अजित बैरागीला फोन लावला. अजित बैरागी वडिलांचा शोध घेतच फिरतच होते. त्यांना हा फोन जाताच त्यांना आभाळ ठेवणं झालं. क्षणात ते वडिलांजवळ आले.
मुलगा आणि वडील समोरासमोर उभे राहिले आणि आपल्या मुलाला आपल्या वडिलांना पाहताच त्या तरुण व्यापाऱ्याचा हुंदका अनावर झाला. दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता ही एक आम्ही जसं मगाशी सांगितलं, एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावी अशी घटना शिर्डीमध्ये घडली. हिंदी चित्रपटामध्ये हे आपण कायम पाहत आलो आहे. पण यातून धडा असा घ्यायचा आहे की हे वयोवृद्ध ग्रस्त 20-21 किलोमीटर पुणतांब्यापर्यंत कसे गेले. तर काही रिक्षा चालकांचं म्हणणं असं आहे की या वृद्धांजवळ काही असतं म्हणून काही लोक काही असेल आपल्याला काही न्यायला संधी मिळेल म्हणून सुद्धा त्यांना काही लोक गप्पा मारत मारत गावांपर्यंत जातात आणि नंतर त्यांना न सुचल्यामुळे हे वृद्ध कुठेही भरकटतात. आता जर हे गृहस्थ पुणतांब्यात होते, जर समजा ते रेल्वे स्थानकावर गेले असते आणि न जाणो कदाचित एखाद्या रेल्वेत बसले असते तर एका व्यापारी कुटुंबातील एक म्हणजे त्या व्यापारी मुलाला, त्याच्या आईला, आपल्या पतीला आणि त्या व्यापारी मुलाला आपल्या वडिलांना कायमचं मुकावं लागलं असतं. शिर्डीची एका अर्थाने जी बदनामी होते त्यात आणखी भर पडली असती. सुदैव एवढंच की अख्तर पठाण हे जे रिक्षा चालक आहे त्यांना शिर्डीत आणलं. योगायोग असा की हे 2 रिक्षा चालक त्यांना भेटले. आणखीन एक योगायोग असा की त्यांनी प्रशांत अग्रवाल यांच्या यूट्यूब चॅनलवरची बातमी ती पाहिलेली होती. हे सगळे योगायोग जुळून आले म्हणून हे मायलेकाची वडील आणि मुलाची परत शिर्डीमध्ये भेट झाली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वयोवृद्ध शिर्डीतून कसे भरकटतात यावर काय उपाय केला पाहिजे याचा शोध आणि बोध साई संस्थांनी देखील घेतला पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्येष्ठ नागरिकांकरता जो साईबाबांचं दर्शन घेण्याकरता दर्शनबारीचं गेट आहे त्यातून कुटुंबापैकी ज्येष्ठ नागरिकांसोबत एकाला सोडतात. साई संस्थांनी आता या घटनेपासून थोडा धडा घ्यावा आणि त्यांच्या कुटुंबातले जे इतर आहे त्यांना सुद्धा पेड पास देऊन त्यांच्यासोबत मध्ये सोडावं. अन्यथा ज्येष्ठ नागरिकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची ताटातूट झाली तर गाडी कुठल्या थराला जाऊ शकते, प्रसंग कुठल्या थराला जाऊ शकतो. हा धडा या प्रसंगाने दिला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता यूट्यूब चॅनलला किती महत्त्व प्राप्त झालं आहे. यूट्यूब चॅनल हे माध्यमातलं एक महत्त्वाचं माध्यम क्षेत्रातलं एक महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. त्यावरची एखादी सामाजिक बातमी, एखादी ह्युमन स्टोरी मनाला जर तिने मनाची तार छेडली तर काय होऊ शकतं. तर वडिलांची आणि मुलांची झालेली ताटातूट, वडिलांची आणि वडिलांच्या कुटुंबियाची झालेली ताटातूट कशी परत सांधली जाऊ शकते. यूट्यूब चॅनलचा काय प्रभाव असू शकतो. पत्रकाराला जर चांगली दृष्टी असेल तर त्यातून किती चांगलं काही घडू शकतं. हा यूट्यूबचा प्रभाव, चांगल्या बातमीचा प्रभाव यातून दिसून आला. तिसरा महत्त्वाचा सगळ्यात मुद्दा आहे की रिक्षा चालकांनी जर सामाजिक बांधिलकी दाखवली अख्तर पठाणसारखी किंवा या 2 अन्य रिक्षा चालकांसारखी तर कितीतरी होणारे कटू प्रसंग टळू शकतात याचंही उत्तम उदाहरण आहे. म्हणून आज मी हा जो वेगळा विषय आजच्या टक्के टोनपेसाठी निवडला आहे की मुलाला पाहताच वडिलांना हुंदका अनावर, हा जर आपणास आवडला असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.